मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कालच्या बाजार सत्रामध्ये कापसाचे बाजारभाव हे बऱ्याचशा ठिकाणी स्थिर बघायला मिळाले असून काही उर्वरितच बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळाली असून त्या ठिकाणी 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव हा कापूस बाजारभाव निघालेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यातील कापसाचे बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो जालना. कापूस होता हायब्रिड. आवक या ठिकाणी 1675 क्विंटलची होती. कमीत कमी कापूस बाजारभाव 7,746 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,882 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी कापूस लोकल 141 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,830 रुपये. सर्वसाधारण दर 7,870, तर जास्तीत जास्त दर 7,930. त्यानंतर अमरावती 80 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,512, तर जास्तीत जास्त दर 7,625. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल या ठिकाणी आवक होती मित्रांनो 1,220 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,030, तर जास्तीत जास्त दर 8,055 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे बोरगाव मंजूर, जिल्हा अकोला. आवक 1,746 क्विंटलपर्यंत होती. कमीत कमी दर 7,800 रुपये. सर्वसाधारण दर 7,930, तर जास्तीत जास्त दर 8,030. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 791 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,680, तर जास्तीत जास्त दर 7,760 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राज्य, जिल्हा बुलढाणा. कापूस लोकल जबरदस्त 1,000 क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 7,655 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेड टच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास 850 ते 1150 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक बाजाराच्या बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये आढळून आलेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 84 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये. सर्वसाधारण दर 7,450, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 3200 क्विंटलची. कमीत कमी दर 7,150 रुपये. सर्वसाधारण दर 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 3,455 क्विंटल. कपास के भाव एमएसपी से ऊपर बने हैं। कमीत कमी ऐसे में किसान पिछले साल का जमा किया स्टॉक निकालने में लगे हुए हैं। जास्तीत जास्त बाजार में इस समय कपास की कम आवक होने से कपास के भावों में तेजी की संभावना है। नंदुरबार या गुलाबी सुंडी और मौसम की अनियमितता से कपास को काफी नुकसान हुआ है। 7,900 रुपये. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई के जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर भद्रावती कापूस लोकल 1,508 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर 7,805, तर जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणा. कापूस AKA 8401 मीडियम स्टेपल 406 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,865 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण कापूस बाजारभाव होते 7,961 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,002 रुपये. त्यानंतर पारशिवनी H4 लॉंग स्टेपल 1,400 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,350 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,525, तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ H6 मीडियम स्टेपल कापसाची वाण 573 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,979 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 810 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. कापूस LRA मीडियम स्टेपल 1,180 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,800, तर जास्तीत जास्त दर 7,930 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी. कापूस LRA मीडियम स्टेपल 1900 क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर होते 7,200. सर्वसाधारण दर निघाले आहे 7,545, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर हिंगणघाट, जिल्हा वर्धा. सर्वाधिक आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. जवळपास 10,055 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते 7,000 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,820, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा. कापूस मीडियम स्टेपल
3350 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6500 रुपये, सर्वसाधारण दर 7850 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो बार्शी टाकळी, राज्यातील सर्वाधिक आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. जवळपास जबरदस्त 11636 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आली होती आणि बाजारभावामध्ये देखील थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 8070 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण दर होते 7800 तर कमीत कमी कापूस बाजारभाव 7555 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो खामगाव, जिल्हा बुलढाणा, कापूस मीडियम स्टेबल 3436 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7540 रुपये, सर्वसाधारण दर 7955 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8003 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरात मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता तर काही ठराविक बाजार समित्यांच्या सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाचे बाजारभाव हलकेसे वाढताना बघायला मिळाले आहे. उर्वरित राज्यातील बाजारभाव बघता रेंटच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 850 ते 1100 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये बघायला मिळाला असून आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.